शिवसेनेने पण अंतर्गत विचार केला पाहिजे की असं का होते, आणि सचिन भाऊनी आणि एकनाथ शिंदे यांनी पण विचार केला पाहिजे की आपण असं कुठपर्यंत करायचं. पैसा बोलतो आणि गेम खेळतो असं हे चाललेलं आहे. नेत्यांबद्दल काय बोलायचं नाही. नेता आज इकडे तर उद्या तिकडे, कपडे बदलतात तसे आपण ते बदलतो. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे यात दुमत नाही आहे. आणि सचिन भाऊंना पण माहिती आहे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे नाही, एकनाथ शिंदे बेस्ट. एकनाथ शिंदे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे यात दुमत नाही आहे. आणि सचिन भाऊंना पण माहिती आहे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे ज्यावेळी सचिन भाऊ आमदार म्हणून निवडून येत होते तेव्हा त्यांचे संबंध इतर ह्या सगळ्या शिवसेनेचे नगरसेवक पण सगळ्यांचे संबंध म्हणजे एकटा सचिन भाऊ या म्हणजे वैयक्तिक संबंध चांगले असल्यामुळे तो निवडून येत होता. राजकारणामध्ये जे मतदार फोडतायत संसदेमध्ये, हे कशासाठी जातात ह्याचं कोणाला काही स्टडी नसते. कशासाठी जातात हे लोक? काही अभ्यास आहे, काही जुने नियम आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं केलेलं आहे, ते आपल्याला बदलायचे. आणि ते बदलायसाठी काही संख्याबळ पाहिजे, आणि तो संख्याबळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. राजकारण असंच चाललेलं आहे. पैसा बोलतो आणि गेम खेळतो असं हे चाललेलं आहे. पण आदित्य ठाकरे एकनिष्ठ आहे आणि एक निष्ठेने तो राहणार. जुने आमदार आहेत ते लोकप्रतिनिधी होऊ पण शकेल. एकनाथ शिंदे बेस्ट. एकनाथ शिंदे नेत्यांबद्दल काय बोलायचं नाही. नेता आज इकडे तर उद्या तिकडे, कपडे बदलतात तसे आपण ते बदलतो. रात्रीचे कपडे सकाळला नको, सकाळचे कपडे रात्रीला नको, तसे ते आपले बदलते. त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? अजून तरी काय वाटू शकत नाही, सध्या तरी नाही. अजून तरी बरेपैकी आहे, त्याचं आमदार पण भरपूर आहेत, भरपूर. तसं काय वाटणे जाण्याची काय एवढी भीती नाही अजून सुद्धा. आता ह्याच्या पुढे आणि भविष्यात किती जण जातात त्याच्यावर आहे ना. ते तर पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच. हा पहिलं लालबाग परवळे, लालबाग शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. काय नाही, चालायचं, हे असंच चालणार. त्याच्यावर काही कमेंट नाही, असंच चालू राहते. फरक पडणार ना, फरक पडणार. साहजिक आमदार आहेत होते ते, माजी आमदार आहेत, 15 वर्ष होते सतत. होणार ना, फरक होणार. किती धक्के बसले, काय फरक पडतो का? आता ह्या आठवड्यात किती धक्के बसले. आपल्याला एखादा धक्का बसला आता आजारी पडतो. त्या आजारी पडतात ते. रात्रीचा शर्ट सकाळी नाही, सकाळचा शर्ट दुपारी नाही. मग अशा वेळी नेत्यांचं कधी खुर्ची बदलतात, कधी एकत्र होतात, कधी त्यामुळे यांच्यासाठी आम्ही का पंगा घ्यायला? शिवसेना संपेल असं मला तर वाटत नाही. आता शिवसेनेने पण अंतर्गत विचार केला पाहिजे की असं का होते, आणि सचिन भाऊनी आणि एकनाथ शिंदे यांनी पण विचार केला पाहिजे की आपण असं कुठपर्यंत करायचं. हा वरळी हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मी मगाशीच बोललो मराठी माणूस सांगू शकत नाही. हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. पण आता ते पण संपत चाललेत. धक्का तर बसणार ना. अजून शिवसैनिक आहे इकडं, पण ते जर उभे राहिले निवडणुकीला तर काही वेळ काय होऊ शकतं दोघांमध्ये लढणं. कारण सचिन भाऊचं पण काम आहे इकडं आणि आदित्यचं पण काम. काय फरक पडत नाही. त्यांना सुद्धा काय फरक पडणार आणि जाणाऱ्यांना सुद्धा काय. त्यांचा जेवणातला एक घास कमी झाला का? 6 खासदार गेले म्हणून जेवायचे थांबले का? यासाठी राज्यस्तरावर असा एक नियम आला पाहिजे की पक्षांतर जे होतंय ना, त्यांनी राजीनामा द्यायचा आणि स्वतःच्या हिमतीवर निवडून यायचं आणि मग कुठेही जायचं. पक्षाचा तुम्ही माध्यमातून निवडून येता आणि असं काय करताय अशी मला तर पटत नाही. जरी आदित्य ठाकरेंचं संख्या इथून कमी झाली तरी आदित्य ठाकरे इथून वरळी नाक्यावरून पडणार नाही, ही गॅरंटी आहे. कितीही फुटोत आणि असे किती फुटले आहेत ऐकलात. काय असतं, प्रत्येकांचं वेगवेगळं असतं. हे बोलतं सगळं आणि बाजूला होतात, तरी आदित्य ठाकरे पडणार नाही. शिवसेनेचे मूळचे शिवसैनिक नाही आहेत, ते राष्ट्रवादीमधून आलेले ते कार्यकर्ते होते. आदित्य साहेबांचे बॉडीगार्ड होते. तुम्ही जर बघत असाल तर ते शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून ते आदित्य ठाकरे साहेबांचे बॉडीगार्ड म्हणून जास्त काम करायचे.